मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले परंतु तहामध्ये हरले. माजी खासदार हरिभाऊ राठोड. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला. त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठी बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली परंतु तहामध्ये मात्र हरले असे चित्र उभे ठाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या, वंचित बहुजन आणि 12 बलुतेदार समाजाची ताटातील 17 भाकरी खाण्यामध्ये असं त्यांनी कुठला विजय प्राप्त केला. त्यांच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल तर निश्चितच मंत्री भुजबळ, प्रकाश शेडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की आम्ही काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आता मात्र मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे आणि कुणबी नोंदीप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार असून ओबीसींच्या 17% आरक्षणामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज आल्यावर 12 बलुतेदारांच्या ताटातील तसेच मायक्रो ओबीसीचे आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार असून ओबीसींचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील. यासाठीच आम्ही सांगत होतो की मराठा बांधवांना न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या नियमानुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून आरक्षण द्यावे जेणेकरून सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळाला असता. परंतु आता मात्र या सर्व प्रकरणात जितके सरकार जबाबदार आहे किंबहुना तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांचा लढा निकराने लढला. ते या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहेत. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत, जे वंचित ओबीसी आहे, जो 12 बलुतेदार आहे, त्यांच्या ताटातल्या 17 भाकरी या उरबडून नेल्या, याच्यामध्ये कुठला आनंद आहे. आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीशन द्या. आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही. प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.